मजेत ना? एसबीएस किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर आषाढी एकादशी निमित्त कुरकुरीत आणि झटपट असे खमंग साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर हे वडे बनवण्यासाठी साबुदाणा 4 ते 5 तास भिजवण्याची गरज लागत नाही. तर अगदी झटपट 20 ते 25 मिनिटात आपले हे वडे बनवून तयार होतात. तर याआधी सुद्धा मी साबुदाणा भिजवून साबुदाणा वडा कुरकुरीत आणि खमंग कसा बनवायचा ही रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे. तर ही रेसिपी नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळेल. तर नक्की पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया अगदी झटपट आणि खमंग कुरकुरीत अशी साबुदाणा वडा बनवायला. तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अर्धा कप साबुदाणा. तर हा अर्धा कप साबुदाणा असा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. असा थोडंसं जाडसर ठेवायचं आणि हे आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. तर एका प्लेटमध्ये आपण हा साबुदाणा वाटलेला काढलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर हे अर्धा कपचं मेजरमेंट आहे. अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि अजून अर्धा कप पाणी घालणार आहोत. तर असं आपल्याला 1 कप पाणी लागणार आहे. तर जेवढं साबुदाणा घ्याल त्याच्या दुप्पट पाणी घाला म्हणजे साबुदाणा छान भिजतो. तर या साबुदाण्याला आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं भिजवून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटामध्ये हे छान भिजलं जातं. तुम्ही बघू शकताय 15 मिनटं मी हे भिजत ठेवलं होतं. तर असं हे भिजलेलं आहे. आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया. तर या ताटामध्ये आपण हे सगळं काढणार आहोत. तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला उकडलेले बटाटे. तर 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घातलेले आहेत आणि आपण यामध्ये घालणार आहोत कुटलेली हिरवी मिरची. तर 1 छोटा चमचा म्हणजेच पोह्यांच्या चमच्याने 1 चमचा हिरवी मिरची घातलेली आहे कुटलेली आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे. तर जिरं तुम्ही उपवासाला खात असाल तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तर हा शेंगदाण्याचा कूट थोडासा ओबडधोबड वाटून घालायचा म्हणजे हे जे अर्धे अर्धे शेंगदाणे असतात ते वड्यामध्ये खूप छान लागतात खायला. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे वड्यांचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर जास्त आपण प्रेस करून सुद्धा याला मिक्स केलेलं नाही आहे. थोडंसं बटाट्याचे चंक्स आपण तसेच ठेवलेले आहेत. तर याचे आपल्याला असे मध्यम आकाराचे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकताय असे वडे आपण बनवणार आहोत आणि अजून एक वडा मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. असे या पद्धतीने आपल्याला वडे बनवायचे आहेत. तर वडे बनवताना हे हाताला अजिबात चिकटत नाही. तर असे छान वडे बनवून तयार होतात. तर अशाच या पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे वडे तळून घेऊया. तर वडे बनवण्यासाठी आपल्याला वडे तळण्यासाठी इथे तेल लागणार आहे. तर तेल मध्यम गरम पाहिजे. तर तेल चांगलं गरम झालेलं असेल तरच हे वडे सोडा, नाहीतर हे वडे जास्त तेल पितात. तर सुरुवातीला मी 4 वडे तळून घेत आहे. तर वडे घातल्याच्या नंतरनं म्हणजे वडे तेलात घातल्याच्या नंतरनं 2 ते 3 मिनटं या वड्यांना मीडियम फ्लेमवरती असंच फ्राय करून घ्यायचं आहे. अजिबात झाऱ्या लावायचं नाही. मध्येच तुम्ही झाऱ्या लावला तर हे वडे तुटू शकतात आणि झाऱ्याला चिकटू शकतात. तर 2 ते 3 मिनटांनी हे वडे पलटी करून झाले की पुन्हा 2 मिनटं आपण असेच फ्राय करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती. आणि मग आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि लो फ्लेमवरती हे वडे छान कुरकुरीत सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. तर हे वडे आपले सोनेरी रंगावरती भाजलेले आहेत. आपण हे वडे काढून घेऊया. तर हे वडे आपण असे एका मोठ्या झाऱ्यावरती आपण काढून घेतलेले आहेत आणि याचं एक्स्ट्राचं तेल आहे ते आपण काढून घेणार आहोत. तर असं या पद्धतीने आपण हे तेल एक्स्ट्राचं काढून घेणार आहोत. तर खूप मस्त कुरकुरीत झालेले आहेत वडे. तर हे वडे आपल्याला काढायचे आहेत. तर बाकीचे वडेसुद्धा आपण असेच या पद्धतीने तळून घेणार आहोत. तर आता मी 2 वडे घालून तळून घेणार आहे, कारण 4 वडे घातले तर ते चिकटतात. म्हणून असे 2 वडे घातले की ते चिकटत नाहीत आणि व्यवस्थित फ्राय होतात. तर तुम्ही बघू शकताय ते आपले या पद्धतीने मी सगळे वडे फ्राय करून घेतलेले आहेत. छान कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही आवाज पण ऐकू शकता. तर हा वडा तुम्हाला मी तोडून दाखवते आहे. तर खूप मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे
हे वडे बनवून तयार झाले आहेत. खूपच छान चविष्ट आणि खमंग कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनवून तयार झाले आहेत, साबुदाणा जास्त वेळ न भिजवता सुद्धा. तर अशा पद्धतीने आपले इथे खमंग कुरकुरीत आणि झटपट साबुदाणा वडे बनवून तयार झाले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साबुदाणा आपण भिजवलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही 20 ते 25 मिनिटात हा साबुदाणा वडा बनवून तयार करू शकता आणि कुरकुरीत आणि खमंग साबुदाणा वड्यांचा आस्वाद घेऊ शकता. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत